सांगलीच्या कवठे महांकाळमधल्या क्रीडांगण खेळण्यास खुले करण्याची मागणी, अन्यथा कवठे महांकाळ बंद करण्याचा क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंचा इशारा। निखिल वागळेंवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन। भाजप कार्यालयावरती आंदोलन करण्याआधी काँग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध। पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। नाशिकमध्ये दिव्यांग भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला बच्चू कडू यांना न बोलवल्यानं महापालिकेसमोर ठिय्या। निषेध व्यक्त करत महापालिकेसमोर दिव्यांग बांधवांचा ठिय्या। वर्ध्यात 2 दिवसात शेकडो एकरावरील रब्बी पिकांना अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। गहू, हरभरा, कापूस, भाजीपाल्याचं मोठं नुकसान, तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपुरात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका, संत्रा बागांचं मोठं नुकसान, संत्रा गळून पडल्यानं शेतकरी संकटात। वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। शरद पवार गटाचे नेते समीर देशमुख यांच्याकडून नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 60,000 रुपयांची मदत देण्याची मागणी।